नांदगाव हादरलं. नांदगाव येवला रोडला भीषण अपघात. गांधीनगर येथे मालवाहू ट्रकखाली सापडून तरुण जागीच ठार झालाय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक दिनी मोठी दुर्घटना घडली आहे. मयताचं नाव सुनील राजू साठे, वर्ष 24, राहणार नेहरू नगर. सुनील हा मूळ राहणारा गडाळी गावाचा असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. सुनील हा अत्यंत गरीब कुटुंबातील शांत स्वभावाचा होता. नांदगाव शहरातील नेहरू नगर येथे त्याची मावशी मोलमजुरी करून त्याला सांभाळ करत होती. या घटनेने नेहरू नगर येथे शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होते. नांदगाव येवला महामार्ग सध्या चर्चेचा विषय झालाय. या रस्त्याला जणू अपघाताची मालिकाच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बेलदारवाडी घाटात वळणाच्या ठिकाणी 2 ते 3 मोठ्या प्रमाणात अपघात झालाय. आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी नांदगाव येवला रोड मार्गाने पाण्याची टाकीजवळ हा अपघात झालाय. हरियाणा राज्यातील ट्रक क्रमांक HR 55 AH 3223 येवला रोड लगत गांधीनगर या ठिकाणी लोडिंग ट्रक खाली सापडून यात एक तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस प्रशासन पोहोचून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणून रस्ता सुरळीत करण्यात आलाय. नांदगाव येवला महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्या रुंद असून हाड मुरुमऐवजी काही माती टाकण्यात आल्याने मोठ्या वाहनांना बाजू घेताना अडचण निर्माण होत आहे. याशिवाय गतिरोधकांवर परावर्तित रेडियम चिन्हे, आडवी पट्टी नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील सुरक्षाविषयी उपाययोजना तातडीने करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव.